सूर्य ही जी आहे कॉस्मिक एनर्जी आहे आणि ती कॉस्मिक एनर्जी समजलं का आपल्यापासून कितीतरी लांब आहे, समजलं का? त्याचा अंतर आपल्याला मोजता येणार नाही. शास्त्रज्ञानाने सुद्धा ते प्राप्त झालेलं नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जवळ काय आर्थिक ग्रॅव्हिटी जी आहे, गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे, ती शक्ती जी आहे ती शक्ती आपल्याला खाली खेचते. म्हणून यान आपण सोडतात, ग्रह सोडतात किंवा यान सोडतात, तर ते काय करतात, या गुरुत्वाकर्षणा शक्तीच्या पलीकडे ज्या वेळेला ते यान जाईल त्यावेळेला त्याचं कार्य सुरू होतं. नाही तर ते यान खालीच कोसळतं. म्हणून काय करावं लागतं, त्याच्यामध्ये एवढा इंधनचा पुरवठा असावा लागतो की त्या शक्ती तुम्हाला गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. तिरकस दिशेने बाहेर टाकतो. तिरकस दिशेने बाहेर त्या कारण सरळ जाऊ शकत. सरळ जाणं नाही. असं विमान बघा, तुम्ही उड्डाण ज्या वेळेला घेता त्यावेळेला कसं असलं, तुम्ही विमानात बसला असाल तर बघून बघा, विमान असं सरळ सरळ जातं आणि ज्या वेळेला ते उड्डाण घेतं त्यावेळेला असं 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 वर जातं. समजलं का? बारावी फिजिक्स कोण असं आहे, बाइंडिंग एनर्जी. ती बाइंडिंग एनर्जी आहे, त्याच्यानुसार रॉकेट लॉन्चिंग असे सरळ वरती गेल्यानंतर ग्रॅव्हिटीचा आपल्या जी कक्षा आहे त्याची गोल आहे पृथ्वीच्या भोवती, बरोबर. तिथपर्यंत ते बाइंडिंग एनर्जी पर्यंत एक सेकंड, मग त्या ठिकाणी स्फोट होतो. न्यूटन लॉ, ऍक्शन रिफ्लेक्शन. तो स्फोट झाला की त्या ठिकाणाहून मग एनर्जी लागत नाही, ते फिरत स्पेस मध्ये फिरायला लागतं, कारण त्याला ग्रॅव्हिटी चालू शकत नाही. हे शास्त्र दादांनी आपल्या पिंडामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ते कॉस्मिक एथरिक ग्रॅव्हिटी ECG. आपला हार्टबीट का शेवटी मोजतो आपण, तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. आता वाचा. आता मागील 6व्या आणि 7व्या संमेलनामध्ये जसे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जाणून दिले, म्हणजेच तन्मात्राची जाणीव करून दिली, तसे या निराकार अवस्थेमध्ये ही प्रतिभा अवस्थेची जाणीव करून दिली. मी इथे येण्यापूर्वी 4-5 दिवस येथे जे प्रत्येकाने व्यक्तिशः उपस्थित राहून जे जे काही सांगितले ते योग्यच व हितार्थ सांगितले. यापुढे अनुकरण 8व्या सेमिनार मध्ये दादा 4-5 दिवस नव्हते. मग त्यावेळेला बेंड्याप्पांनी, दत्तापै या सगळ्या लोकांनी सुरुवातीचे 4-5 दिवस सांगितलं. पुढे यापुढे अनुकरण आता करायचे नाही. अनुकरणाने शतके गेली पण लोक जागृती झाली नाही. आता अनुभव सिद्ध तुम्ही काही दिले तर भवितव्यामध्ये या जगाचा विश्वास देवाधर्मावरती बसणार आहे. असे ते कार्य तुमच्या सर्वांच्या माध्यमातून व्हावे म्हणून हे दिव्य जे आहे हे मला करावे लागले. आता 5 डॉक्टरांच्या विचारपरत्वे अजूनही निर्णय लागलेला नाही की मला हार्ट अटॅक आला होता का नाही. अटॅक वॉज नॉट हर्टिंग मी बट आय वॉज हर्टिंग द अटॅक. याचे कारण तुम्ही सर्व भक्तभाविक व माझे सद्गुरू एवढे माझ्या पाठीशी असल्यानंतर कळी काळाचे भय नव्हते. तुमच्या एवढ्या प्रेमाच्या मायेतून मला नेईल तो काळ तो काळ त्याच्या बापाची हिंमत आहे का, आणि तो नेईल तर माझे सद्गुरू कशाला पाहिजे. आता या महत्वाच्या विषयाबद्दल बोललो. आता अर्धा तास विश्रांती घेऊन बोलू, कारण या अवस्थेमध्ये अदलाबदल करणे यात क्षीणता फार येते. जसे ताप येऊन गेल्यानंतर अशक्तपणा येतो तसे हा खेळ मी खेळलो तरी त्याचा थोडासा तरी परिणाम हा होणारच. आता संध्याकाळी भेटू. त्याच्यानंतर दादांनी 5 आरत्या म्हटल्या. करुणा करतू सद्गुरु साई, गुरु विणे अन्य, देवा गुरुराया, गुरु महाराज गुरु आणि प्रेमळ दत्ता. आता वरील विषय जो ऐकला
तो पूर्णपणे धारण होण्यासाठी शांत राहणे म्हणजे गप्पा मारणे किंवा गडबड गोंधळ करणे असे न करता अतिशय शांत रीतीने प्रत्येक व्यवहार करावा, यालाच मौन असे म्हणतात. साधक, सिद्ध आणि साध्य. वंदनीय दादा म्हणतात, आता साधक, सिद्ध, साध्य ही 3 नावे जी वर लिहिली आहेत ती किती शतकापासून आपण भक्त मंडळी ऐकत आला. तर आता साधक, सिद्ध, साध्य म्हणजे काय, ही किंवा डिग्र्या आहेत का? आम्हा मानवांना या प्राप्त जीवनामध्ये या 3 अवस्था प्राप्त करावयाच्या आहेत. आता या प्राप्त करावयाच्या म्हणजे काय करायचे? समजा साधक अवस्था म्हणजे त्रिपुंड, भस्म लावणे, 4 तास देवघरात बसणे, सोहळं नेसणे, या सर्व गोष्टी ज्या औपचार म्हणून आहेत ती म्हणजे साधक अवस्था नव्हे. मग साधक अवस्था म्हणजे एक्झॅक्टली काय? तर प्रथम पहिला प्रश्न असा आहे की साधक, सिद्ध, साध्य अवस्थेमध्ये परमेश्वर प्राप्त करावयाचा नाही आहे. सर्वभूती आत्मा एक आहे किंवा अहम ब्रह्मास्मी म्हणजे तुझ्या जवळ जर परमेश्वर आहे तो जाणून घेण्यासाठी या काया, वाचा व मनाला तू तयार कर. या म्हणजे तुझ्या जवळ जर परमेश्वर आहे तो जाणून घेण्यासाठी या काया, वाचा, मनाला तू तयार कर. यावरील 3 अवस्था म्हणजे साधक, सिद्ध, साध्य या परमेश्वर प्राप्तीसाठी नाही आहे. परमेश्वर प्रत्यक्ष तुझ्या जवळच तर आहे. तो जर तुझ्या जवळ नसता तर तुझ्यात आणि गाढवात फरक काय? परमेश्वर तुझ्या पाशीच आहे. हे अगदी पहिले खिळा मारल्यासारखे लक्षात घ्या. तेव्हा साधक, सिद्ध, साध्य या 3 अवस्था ज्या आहेत या परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी नाही. जो आपल्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने, अनंत रूपाने वास करतो त्याला आपल्याला ओळखता येत नाही. कशामुळे? देहबंधनामुळे. आता हे देहबंधन का झाले? कर्मबंधनामुळे. म्हणजे वास्तविक असे पहा की तुम्ही ज्यावेळी जन्माला येता तत्पूर्वी तुमची अवस्था जीवात्मा किंवा आत्मा अशी असते. तेव्हा त्याची इच्छा काय असते? पुनश्च जन्म घेऊन कर्मबंधनातून आपण मुक्त व्हावे. म्हणजे त्यावेळेला हा जीवात्मा किंवा आत्मा याच्या भोवती वलय किती आहेत? एकच, व ते कर्मवलय आहे. म्हणजे जन्माचे जे काही कारण आहे त्या कारणामध्ये तुमचे कारण कर्ममुक्त होण्याचे आहे. होय का नाही? म्हणजे तुम्ही जन्माला येतो, कारणाशिवाय कोणीही जन्माला येऊ शकत नाही. कारणाशिवाय कोणीही जन्माला येत नाही. आणि जो जन्माला येतो तो कारण असल्याशिवाय येत नाही. ते कारण असल्याशिवाय जन्म मिळत नाही. आणि आपलं जीवन कसं आहे, कर्मबंधनात अडकलेलं आहे. आपल्याला कर्म जसं नाचवेल तसं नाचावं लागतं. आणि म्हणून काय केलं पहिल्यांदा गुरूंनी आपल्याला 100% कर्म तुमच्याजवळ असल्याशिवाय 50% कर्म जन्म घेताना तुम्हाला गुरूंकडे किंवा ईश्वराकडे दान ठेवावं लागतं किंवा ते देव ठेवून घेतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही भर घालून, जसं एखादा व्यापारी मुलाला सांगतो लाखाचे 12,000 कर, पण लाखाचे 12,000 देऊ नको, तशी अवस्था आपल्याला गुरूंनी प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून पहिल्यांदा कर्मबंधनातून मुक्त केलं आपल्याला. कर्माधीन अवस्था जी होती कर्माधीन अवस्था केली. पूर्वी कर्माधीन अवस्था होती, आता कर्माधीन अवस्था प्राप्त झालेली आहे. कर्म आता कर्माला नाचवतं दादा, समजलं का? कर्माधीन अवस्था प्राप्त करून दिले. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये पहिल्यांदा काय केलं, शक्तिपीठ प्रार्थना जरी तुम्ही वाचली तरी त्याच्यात तेच दिलेलं आहे. समजलं का? मानवी जीवन ईश्वरमय व्हावे. म्हणजे याचा अर्थ काय? मानवी जीवन ईश्वरमय व्हावे म्हणजे ईश्वरासारखं होऊ शकत नाही. पण ईश्वराचे जसे विचार आहेत, काय विचार आहेत ईश्वराचे,
परोपकार करणे, दुःखी माणसाला मदत करणे, समजलं का? त्याचे दुःख कमी करण्यासाठी आपण त्याला मदत करणे. पण समजा एखादा मनुष्य रस्त्याने महामार्गावरून जातो आणि त्याला रस्ता ओलांडून जायचं असेल, तो म्हणतो आंधळा माणूस आहे, तो म्हणतो की बाबा रे मला जरा रस्ता ओलांडून दे. तर तो काय म्हणतो, त्याला अहंकार असेल तर तो म्हणतो का मला वेळ नाही आता, तो निघून जातो. पण त्याची ऐकणारा कोणतरी येतो, तो त्याला रस्ता ओलांडून देतो. म्हणजे हे जे परोपकार आहे त्याला त्याची अडचण सोडवण्याचं कार्य तो करतो. जो करतो तोच तुमच्या ठिकाणी परमेश्वर तुमच्याजवळ आहे. म्हणजे परमेश्वर म्हणजे समोरच्या माणसांची जी काय अडचण असेल ती यथाशक्ती निवारण करण्याचं कार्य तुम्ही केलं पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही. समजलं का? त्याला पुढे म्हणजे जन्माचे जे काही कारण आहे त्या कारणामध्ये तुमचे कारण कर्ममुक्त होण्याचे आहे, होय का नाही? म्हणजे जन्म ज्यावेळी तुम्ही घेता, कशासाठी घेता? कर्ममुक्त होण्यासाठी जन्म घेता. आता कर्ममुक्तता करून घ्यायची झाली तर जोपर्यंत आपण ऐहिक अवस्थेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला कर्ममुक्त होता येत नाही. म्हणून देहिक अवस्थेमध्ये म्हणजे देह असल्याशिवाय तुम्ही काही करू शकता का? देहाचे 3 प्रकार आहेत. तो दिसतो तो स्थूल देह, याच्यानंतर सूक्ष्म देह आणि याच्यानंतर कारण देह. ज्या वेळेला सूक्ष्म आणि कारण एक होतात, स्थूल देह त्याचं अस्तित्व राहत नाही. आणि जे ज्या वेळेला स्थूल सूक्ष्म आणि कारण एकत्र होतात त्यावेळेला तुमचं कार्य जीवन सुखकर व्हायला सुरुवात होते. गुरूंच्या कृपा आशीर्वाद आहे. म्हणून आत्मा देहबंधनामध्ये गेला. आता जेव्हा आत्मा जन्माला येतो तिथपासून तो ऋणानुबंधामध्ये अडकला जातो. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला ते त्याचे आई वडील झाले, म्हणजे मातृपितृ ऋणानुबंध. आईची बहीण मावशी झाली, वडिलांचा भाऊ काका, बहीण आत्या इत्यादी इत्यादी असा हा सगळा इतरेजन ऋणानुबंध, म्हणजे दुसरा ऋणानुबंध याची जोड झाली. आता ज्या कुळामध्ये तो जन्माला आला त्या घराण्याच्या देवदेवता म्हणून तिसरा देवाधिक ऋणानुबंध झाला. आता मूळ जन्माला येण्याचे जे कारण होते तेव्हा वलय किती होती? केवळ एक, कर्मवलय. आता ही 3 आगतिक जी वलय आहेत, मातृपितृ, इतरेजन आणि देवाधिक, ही तुम्ही जन्माला आल्यानंतर दीज आर इन्व्हायटेड गेस्ट, म्हणजे जास्तीची बोलावलेली आहेत किंवा जोडलेली आहेत. आता जेव्हा तुम्ही गुरुमार्गामध्ये जाता त्यावेळेला गुरूंच्यावर 100% म्हणजेच संपूर्ण निष्ठा ठेवणे एवढेच कर्तव्य तुमचे आहे. अंडरलाईन करून ठेवा. 100% तुमचं गुरूंवरील श्रद्धा पाहिजे. वाईट झालं तरी तुमच्याच कृपा आशीर्वादाने झाला असं म्हणा ना, तर ते पुढच्या वेळेला त्याची भर गुरु दुप्पट भरून देतील तुम्हाला, 200% देतील. पण तेवढी तुमची निष्ठा आहे का, श्रद्धा आहे का, सबुरी आहे का? सबुरी नाही. आपल्याला काय इन्स्टंट पाहिजे, सगळं इन्स्टंट झालेलं आहे. जेवण सुद्धा इन्स्टंट पाहिजे, तर त्या बाकीचा समजलं का? तेव्हा हा विचार आपण करायचा आहे. समजलं का? अन्न जेवण केल्याशिवाय नारायणी प्रतिमा तुम्ही पहा. काय आहे नारायणी प्रतिमा? त्याच्यावर एक बाजू कोरी आहे, संपूर्ण कोरी आहे. ते तुम्ही ते तुमच्या कार्यामुळे किंवा तुमच्या कर्माने लिहायचे. जीवनाचा आलेख तुम्हाला लिहिण्यासाठी ती कोरी ठेवली आहे. मग ती कोरी ठेवायची का? आणि कोरी ठेवली तर जाताना जसा कोरडा आला तसा जातानाही कोरडाच जाणार आहे. समजलं का? तेव्हा हा विचार आपण करायचा आहे. त्याच्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना क्षणोक्षणी विसरतो तुझ्या परी रात्रीशी मजला. प्रत्येक क्षणाला आपण विसरतो गुरूंना, पण
गुरु गुरु तुम्हाला क्षणभर सुद्धा विसरत नाही. गुरु सोबत होते म्हणून दुःखाची तीव्रता कमी कमी होते. होते. ऑटोमॅटिकच कमी होणारच आहे ना. अहो, सूर्यप्रकाश असेल तर त्यावेळेला चंद्राचा प्रकाश किती पडतो? काहीच पडत नाही ना. सूर्यामुळेच चंद्र प्रकाशित होतो. समजलं का? असं आहे ते. चला पुढे. आता जेव्हा तुम्ही गुरु मार्गामध्ये जाता त्यावेळी गुरुच्या वर 100% म्हणजे संपूर्ण निष्ठा ठेवणे एवढेच कर्तव्य तुमचे आहे. ते तुम्ही करीत असताना गुरूंचे कर्तव्य हे आहे की या जन्माला येतेवेळी एक फक्त कर्मबंधनाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जन्म घेता झालेला आहे. त्यावेळेला ज्या आगतिक वलयाचे कारण जन्मकर्म कमी करण्यासाठी किंवा उदित करण्यासाठी अडथळा करीत आहे असे ते 3 ऋणानुबंध जे आहे ते त्याच्यापासून विभक्त करणे ही जी पहिली क्रिया गुरुमार्गामध्ये गुरुकृपेने प्राप्त होते ती ही साधक अवस्था. तर साधक अवस्था म्हणजे लाख संख्येने जप करणे, तिन्ही त्रिकाळ पोथी वाचणे इत्यादी इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी चुकीच्या आहेत. कळले? तुम्ही गुरुमार्गी झाल्यानंतर ही कर्तव्याची जबाबदारी जी आहे ही तुमची नाही, ही जबाबदारी गुरूंची आहे. त्या जबाबदारीप्रमाणे ही 3 वलय जी आहेत की ज्या वलयामुळे तुमच्या जन्माला येण्याच्या कर्मवलयातले जे काही कारण आहे ते उदित होण्याला अडथळा होत आहे त्या 3 वलयांपासून तुम्हाला विभक्त करणे. अशी विभक्तता ही पहिल्या साधक अवस्थेमध्ये साधकाला करून द्यावयाची. आता सिद्ध अवस्थेमध्ये साधक अवस्थेमधले हे पूर्णत्व झाले म्हणजे तुमच्या जीवनात आत्मा म्हणजेच जन्मजन्मा जन्मकर्म अशी 2च वलय राहतात. या जन्म जन्मांतर आणि जन्मकर्म. जन्मकर्म. जन्म जन्मांतर म्हणजे काय? मागच्या वेळेला तुम्ही जर समजा मुसलमान धर्मात जन्माला आला असेल तर तुम्ही त्या धर्माप्रमाणे आचरण केलं असेल किंवा काय. खरा नमाजी जो आहे तो दिवसातून 5 वेळेला नमाज पडतो. समजलं का? पण तुम्हाला ते हे करत असताना काय करावं लागतं? खाली बसावं. तर तुम्हाला जीवन जगत असताना कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी जे आत्मा तळमळत असतो ते किशोर एक देह जे जे काही करेल ते आत्मा भोगतो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. फळ म्हणजे दुःख, फल म्हणजे सुख. हा फरक आहे सांगितलेला. पुढे अशी विभक्ता ही पहिल्या साधक अवस्थेमध्ये साधकाला करून द्यायची. आता सिद्ध अवस्थेमध्ये साधक अवस्थेमधले हे पूर्णत्व झाले म्हणजे तुमच्या जीवनात आत्मा म्हणजे जन्म जन्मांतर आणि जन्मकर्म अशी 2च वलय राहतात. या अवस्थेच्या पूर्णत्वानंतर जे जन्मकर्म व जन्म जन्मांतर म्हणून तुमचे जीवन आहे तर तुमचे कर्म वलयही आहे. आता देहाचा गुणधर्म काय आहे? कर्म धारण करणे. इट इज ए नॅचरल टेंडन्सी ऑफ फिजिकल फिनॉमिना टू अटॅक समथिंग बाय वे ऑफ मॅग्नेटिक फोर्स. मग अशा वेळेला तुमचे कर्मवलय जे आहे ते तुमच्यापासून अधिक विस्तृत करायचे आणि त्याच्या मधोमध दिशांत विधी परत्वे गुरुकृपेचे वलय जे आहे ते तुम्हाला धारण करून द्यायचे. म्हणजे जसे तुम्ही कर्मवलय जर धारण करू शकता तर कृपा पण धारण करायला तुम्ही पात्र व्हा. आता अशा अवस्थेमध्ये काय झाले तर पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही कर्माधीन असता व दुसऱ्या अवस्थेमध्ये कर्मवलय बाजूला गेले व मध्ये गुरुवलय आले म्हणजे कर्म आधीन अवस्था झाली. समजले काय? पहिल्या अवस्थेमध्ये ही 5 वलय असतात. जन्मकर्म, जन्मजन्मांतर, मातृपितृ, इतरेजन, देवादी. त्यावेळेला तुम्ही कर्माधीन असता म्हणजे कर्म तुमच्या अधीन नसते. परंतु विमोचन व दीक्षांत विधी झाल्यानंतर कर्म
जे ते तुमच्या अधीन होते. आता या अवस्थेमध्ये काय झाले, तुमचे कर्मवलय जे ते विस्तृत केले आणि आत्मा आणि ते वलय म्हणजे कर्मवलय यामध्ये दीक्षांत विधी परत्वे हे एक वलय म्हणजे गुरुवलय तयार केले. आता काल सांगितले की प्रत्येक दीक्षा जी तुम्हाला दिली तत्पूर्वी गुरूंशी मी काही इष्टसंकल्प करीत होतो की जी दीक्षा जे कोणी भक्तगण घेतील तर दीक्षा घेतल्यानंतर त्या दीक्षेने त्या भक्तांच्या जीवनामध्ये कार्य करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दीक्षा घेतली म्हटल्यावर त्या दीक्षेचा जो संकल्प गुरूंनी व मी केलेला तो संकल्प मध्ये घालायचा, म्हणजे तो तुमच्यामध्ये उदित व्हायला आरंभ झाला ना. म्हणजे मग ही अवस्था आणि त्या अवस्थेप्रमाणे तुम्हाला जे संकल्पयुक्त दीक्षांत विधी दिले त्या विधीने तुमच्या देहिक माध्यमात ती गुरुकृपा जी आहे ती हळूहळूपणे तुमच्यामध्ये धारण झाली. अशी धारणा ज्या वेळेला होत असते त्यावेळेला एक भक्त असो की 100 भक्त असो त्या भक्तांना साधनेचे माध्यम हे एकच सांगावे लागते. तू गायत्री मंत्र म्हण, तू ओम नमः शिवाय म्हण, असे इत्यादी इत्यादी सांगून चालत नाही. असे का, तर अशी ही योजना कार्यार्थ आहे. परंतु जेव्हा येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला केवळ जीवनात आपल्यापुरताच विचार किंवा फक्त आपल्याच जीवनाचे सार्थक व्हावे असा स्वार्थ असेल त्याच्यासाठी हे काही एक जरूर नाही. पण तुमच्या या माध्यमातून बहुजन समाजाला काही सुख शांती समाधान देण्याचा लाभ हा व्हावा म्हणून हे करावे लागते. कोणते, तर सर्वांना एकाच पातळीवरती आणि एकच साधना जी आहे ती करायला भाग पाडणे. समजले. आता या अवस्थेप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही दीक्षांत विधी परत्वे जे संकल्प हे या काया वाचा मनाच्या ठिकाणी धारण करते होऊन नित्याने ती साधना करीत गेला तेव्हा काय झाले, हे पंच प्राणकोश जे आहे ते त्या साधनेच्या माध्यमातून एकमेकांशी एकरूप होत गेले, म्हणजे लिंकअप झाले. नाही तर काय होते, तर पहिल्या अवस्थेमध्ये 5ही कोश वेगवेगळे असतात आणि ह्या दुसऱ्या अवस्थेमध्ये अन्नमयाचे एकरूपत्व प्राणमयात, प्राणमयाचे मनोमयात, मनोमयाचे विज्ञानमयाशी आणि विज्ञानमयाचे आनंदमयाशी, अशा रीतीने 4ही कोशांचे एकरूपत्व आनंदमयाशी होऊन तुम्ही आनंदमयापर्यंत आला की ती अवस्था जी आहे ती ब्रह्मांडाशी जोडावायची, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी झाले. समजले. आता अशा या अवस्थेमध्ये तुमचे 5 कोश हे एकरूप होत येथे म्हणजे ब्रह्मरंध्रापाशी आले. आता 5 स्थानातून आपण ओंकार करीत असताना सा, रे, ग, म, प अशा प्रमाणे ज्या वेळा हे कोश एकमेकांशी एकरूप होत गेले तेव्हा काय केले, हा सा जो आहे हा येथे वर वसा केला व वरचा प जो आहे त्याचा साप केला, म्हणजे ती कुंडलिनी तयार झाली साप म्हणून. आणि ती जेव्हा तयार झाली त्यावेळेला तो सोन्याचा शेष म्हणून प्रतीक बाहेर काढून ठेवले. तसेच हा जो सा तो त्या प पुढे म्हणजे प च्या पुढे सा दिला, म्हणजे तो पसा ब्रह्मस्थानाजवळ आधीच्या पानावरील आकृतीत दिलाय त्याप्रमाणे. या कृती कसा कोणी केला होता? पसायदान ज्ञानेश्वरांनी केलं होतं ना. जो जे वांचले ते लाभ प्राणी हे ज्ञानेश्वरांनी केलं. आपली कुंडलीने दादांनी जागृत करून दिलेली. ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही नमस्कार केला डोकं टेकून त्याच दिवशी गुरुंचं बीज जे गुरुबीज जे आहे तुमच्या ब्रह्मरंध्रामध्ये दादांनी टाकून दिलेलं आहे. समजलं का? आणि त्यामुळे तुम्ही गुरुमार्गे झाल्यामुळे आलं का लक्षात? गुरुमार्गे तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला
शेवटी सांभाळणार कोण आहे? जसं आई वडील सांभाळतात तसे गुरु सांभाळतात आपल्याला. कर्माधीन अवस्थेतून कर्माधीन अवस्थेत आणतात. आणि मग हा कसा जो आहे जसा ज्ञानेश्वरांनी केला. पण ज्ञानेश्वर म्हणाले की दादांना की तुम्ही माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलात. समजलं का? एक पाऊल पुढे गेलात म्हणजे काय केलं? कार्यान्वित केलं त्यांनी, दादांनी. काय मागच्या याच्यातच आपण वाचलं होतं की तुम्हाला इथं काय म्हटलेलं आहे, चार्ट इथे टाका. इथे काय म्हटलेलं आहे? हा भवसागर आहे, हा उत्पत्ती अवस्था आहे ही. आणि 360 वर्षानंतर जन्मप्राप्ती होते. 360 वर्ष सर्कल किती वर्ष याचं असतं? 360 अंशाचं असतं ना. आणि मग 360 वर्षांनी ज्या वेळेला जन्म होतो आणि त्यावेळेला काय अर्थ बॉर्न स्पिरिट म्हणजे इच्छा वासनेमुळे तुमचा जन्म जर अपूर्ण राहिला असेल तर दादांनी काय केलंय तुम्हाला हे इथून हा जो लाल बाण दाखवलेला आहे याला डायरेक्ट चौथ्या लोकातून डायरेक्ट ते स्थान दिलेलं आहे. कारण नको नको पुनरावृत्ती अद्वय भजने रमवृत्ती. हे पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, ही पुनरावृत्ती नको. नको नको पुनरावृत्ती अद्वय भजने रमवृत्ती. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर गुरूंचं स्थान या ठिकाणी ठेवलं तर त्या ठिकाणी तुमचं स्थान जे आहे हे पक्कं झालं या ठिकाणी. आणि त्यामुळे तुम्हाला हा भवसागर पार करून डायरेक्ट कुठे जावं लागतं? चौथ्या लोकांमध्ये. चौथ्या लोकात तुम्ही गेला की तुम्हाला जन्माला यायचं कारणच नाही. जन्माला यायचंय ते 100 वर्षांनी. इथे 100 वर्षांनी कार्य परत्वे जन्म, स्वर्गलोक, चौथा आणि 5वा लोक म्हणजे कार्य परत्वे जन्म. आता बाबा आमटे कार्यार्थ जन्म आले, 100 वर्षांनी जन्म आले अशी माणसं येतात. सिंधुताई सपकाळ आत्ताचं उदाहरण आहे ना, हे काही जास्त लांबचं नाही. हे जे लोक जन्माला आले, रतन टाटा कॅन्सर फक्त परळलाच होते मुंबईमध्ये, पण त्यांनी आता उत्तर प्रदेशमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये 5 ठिकाणी टाटाचे कॅन्सर हॉस्पिटल्स काढले. का काढली? त्यांना माहिती आहे फक्त अशी माणसं जी. आणि जो टाटाचा रतन टाटाने ज्या वेळेला हे पदभार जो आहे सायप्रसला दिला होता, सायप्रस मिस्त्री, तर त्याचं काय झालं? त्याचा ॲक्सिडेंट झाला. कारण त्याची प्रवृत्ती तशी नव्हती. टाटाची प्रवृत्ती माझं जरी असलं ते माझं नाही. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण? बिल गेट. त्याने स्वतःपुरती आणि बायकोपुरती संपत्ती काढली. बाकीचे सगळे गरीब देशातल्या लोकांना, भारताच्या यांना गरिबांना वाटून टाकली. समजलं का? म्हणजे ज्या संपत्तीचा उपयोग आपण दुसऱ्यासाठी करू, समजलं का, त्या वेळेला त्या संपत्तीच्या याच्यातून इतर जे आत्मे दुःखी आहे ते सुखी होतील. समजलं का? म्हणून टाटाने 5 हॉस्पिटल्स काढले. टाटा रिटायर झाला तर पुण्याला स्वीपरपासून म्हणजे झाडूवाल्यापासून तर याच्यापर्यंत तो एका पंक्तीत जेवायला बसला. आपण बसू का? आपल्याला तर गर्व राहील. पण त्यांनी स्वतःचा अहंकार सोडला आणि एवढी संपत्ती एवढं हे असून सुद्धा रिटायरमेंट स्वीकारल्यानंतर काय झालं? त्यांनी अशी माणसं ही 100 वर्षांनी जन्माला येतात आणि ते दुसऱ्यासाठी जे जीवन जगतात. समजलं का? तर त्याप्रमाणे हे जीवन जगताना 4थ्या आणि 5व्या लोकातून मग हळूहळू 4थ्यातून 5व्यात आपण केलेली साधना काय होते? आपण केलेली साधना ही प्रतिमेच्या माध्यमातून शक्तिपीठात जाते.
त्याचा कंट्रोल कोणाजवळ आहे? दादांजवळ आहे. तुम्ही केलेली साधना, तुमचे शेतकरी जसं स्वतःसाठी आणि इतरांसाठी धान्य पेरतो का? सगळ्यांसाठी पेरतो. स्वतःसाठी पहिल्यांदा जेवढं लागतं तेवढं काढून बाकीचं तो बाजारात विकतो. ज्याच्याजवळ धान्याची गरज आहे ज्यांना त्यांना ते देतो. म्हणून शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे, समजलं का? आणि म्हणून त्यावेळेला तशीच अवस्था जर अशी बिल गेट्स सारखी माणसं असली आणि त्यांनी दिल्यानंतर त्या लोकांचं कल्याण होणार हे ते निश्चित असतं. आणि त्यामुळे त्यांना सायप्रससारखा मनुष्य ॲक्सिडेंटमध्ये जातो आणि टाटासारखा मनुष्य एवढे नवीन संसद भवन बांधलं टाटाने, पण हे काही याचा हे नाही केलं. किती छान इमारत बांधलेली बघा जरा जवळ दिल्लीला. आणि यांनी दादाने सांगितलंय की ज्या वेळेला शांतिवनमधून दादा जायचे किंवा बाजूने जायचे इंडिया गेटकडून वगैरे तिकडे, तर नेहरू गांधीचे आत्मे एवढे ज्यांना राष्ट्रपिता म्हटले गेले त्यांना मुक्ती नव्हती ना. दादांनी मुक्ती दिली. आपण सेमिनारला येतो तर दादा 2 दिवस आधी यायचे, पहिल्या सेमिनारपासून तर शेवटच्या सेमिनारपर्यंत, म्हणजे 8व्या सेमिनारला उशिरा आले. पण त्याचं कारणही होतं की तुम्ही किती ज्ञान घेतलं 1 ते 7 मध्ये ते काहीतरी सांगावं. आपली परीक्षा होती ती सगळ्यांची, जे ज्ञानी होते त्यांनी ते सांगितलं. त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी परीक्षेत काही 35% घेतलेला त्याला ग्रेस मार्क देऊन 3235 केले आणि वरच्या वर्गात घातला. तशी अवस्था आपली होऊ देऊ नका व आपण वरच्या वर्गातच जायला पाहिजे डिस्टिंक्शनमध्ये पास होऊन. आणि ती जर झाली तर तुमचं कल्याण आहे, समजलं का? वरच्या वर्गात घातला शिक्षक गेला तो त्याच्या अभ्यासाच्या मुळे तो गेला, घातला नाही, समजलं का? हा फरक आहे. चला पुढे. तर आता देवा मला काय दे, तर मला एवढेच दे आणि तेवढेच दे मी इतरांना, तेवढेच दे मी इतरांना देतो. ही जी अवस्था ज्ञानेश्वरांनी वर्णन केली ते पसायदान होय. आता इथे पसायदान म्हटलेलं आहे. आता वर लिहिलेले काय ते समजले तर पसायदान. म्हणून आजपर्यंत नुसते म्हणत आलो व ऐकत आलो, तर या अवस्थेचे जे वर्णन आहे, आता या अशा अवस्थेपर्यंत तुम्हा भक्तांना दिलेली एकच साधना जी आहे, ही आपण सर्व भक्त ज्या वेळेला गुरु आज्ञेने नित्याने करीत राहता, अशी शक्ती ही सर्वांच्या ठिकाणची ही संघटित करून घ्यायची. कोणी? मी, वंदनीय दादा. तुम्ही शक्ती निर्माण करायची व तुमच्या पोटी ठेवून उरलेली मी धारण करायची. उदाहरणार्थ आता माझ्याकडे माझा नेहमीचा व्यवहार काय आहे? शेतकरी शेती करतो तर त्याचे शेत असते, तो मालक, आणि शेत त्या कुळाकडे असते, त्याचा वाटा देऊन बाकीचे धान्य जे आहे ते मालक घेऊन जातो. तसे आता गेली 5 वर्ष तुम्हाला ही ओंकार साधना जी आहे ती करायला सांगून तुमच्या गरजे इतकी जवळ ठेवून बाकीची कृपा जी आहे ही सगळी माझ्या जवळ सामावली. तुम्ही शेताची मशागत करून म्हणजेच या देहाची मशागत करून जे काही ओंकार साधनेने प्राप्त केले आहे त्यातला तुमच्या गरजे इतका वाटा म्हणजे नित्याने तुमच्या प्रापंचिक जीवनातील कर्तव्य करायची आहेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला सुख, शांती, समाधानाने जीवन व्यतीत करीत असताना अडथळा येऊ नये एवढे त्या ओंकार साधनेतले तत्व जे आहे हे तुमच्या जवळ ठेवायचे आणि बाकीचे प्रत्येक केंद्रावर उपस्थित राहून सगळे आपल्याकडे गोळा करून घेऊन बाजूला बसायचे. असा डॅम्बिसपणा मी केला. का केला? आता वर्षानुवर्षे व पुढे हीच साधना करायची आहे, पण आता ती साधना करीत असताना त्या साधनेतून प्राप्त होणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला हे ज्ञान झाले की
मला काय करायचे आहे. पण जर तुम्ही नुसती वर्षानुवर्षे साधना करीत राहिला असतात तर काय झाले असते. उदाहरणार्थ पहा, आपण इलेक्ट्रिसिटी निर्माण करतो, म्हणजे जी शक्ती किंवा एनर्जी आहे ना, तिला माहित आहे का की तिचा उपयोग कशासाठी आहे. नाही. तर तिच्याकडून कार्य करून घेण्यासाठी जशी एवढी ही डिव्हाइसेस किंवा उपकरणे करावी लागतात, तशीच ही प्रोसेस आहे. शक्ती तुम्ही निर्माण केली, पण त्या शक्तीने काय कार्य करायचे व कुठे हे तुम्हाला माहित आहे का. तसे आता कोयना प्रोजेक्ट इत्यादी इत्यादी आहेत, वीज निर्माण करीत आहेत, परंतु विजेला माहित नाही की आपण कशासाठी निर्माण होत आहे. तसे तुमच्या माध्यमातून जी शक्ती निर्माण होते तिला माहित नाही की हा आपल्याला का निर्माण करतो आहे ते. हे जसे आहे तसेच त्या शक्तीने काय कार्य करायचे त्याच्यासाठी डिव्हाइस तयार करावे लागते. तर अशी जेव्हा ही सर्व शक्ती तयार करतात व अशी सर्व शक्ती संघटित झाली, सर्व भक्तांच्या साधना माध्यमातून ही सर्व शक्ती जी आहे ती सर्व संघटित करायची आणि त्या शक्तीने काय कार्य करावे हे ज्या गुरु माध्यमातून तुम्ही साधक व सिद्धावस्था प्राप्त केली, त्या गुरु माध्यमाने तुम्ही जी शक्ती निर्माण करते झाला आहात, त्या शक्तीने तुमच्या माध्यमांचे डिव्हाइस करून मग ती शक्ती जी आहे ती तुमच्याशी जोडून घ्यायची. कारण शक्तीला तिने काय कार्य करायचे हे माहीत नाही. म्हणून गुरूंचे कर्तव्य काय, तर संघटितरित्या तुम्ही सर्वांनी निर्माण केलेली ती शक्ती जी आहे ती तुमच्या गरजे इतकी ठेवून आपण आपल्याकडे सर्व शक्ती घ्यायची. कळले. त्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी तुमचेच माध्यम डिव्हाइस म्हणून तयार करायचे आणि मग ती शक्ती जी आहे ती तुमच्याशी जोडून द्यायची. म्हणजे जो गुरूंचा जनकल्याणासाठी जो विषय असतो तोच विषय तुमच्या या माध्यमातून कार्यान्वित होतो. समजले. आता इथे शक्तीला माहित नाही की त्याला काय कार्य करायचंय, तसा शक्तीपीठ प्रार्थना आहे ना, तो संकल्प आहे की त्या शक्तीने काय काम करायचं, तो संकल्प आहे. म्हणजे केव्हा शक्तीपीठ प्रार्थना केव्हा निर्माण करायची, ज्या वेळेला शक्तीपीठ प्रार्थना दादांनी पहिल्यांदा 50 वर्ष दादांनी पहिले 50 वर्ष खर्च केले, त्यावेळेला शक्तीपीठ प्रार्थना शक्तीपीठ स्थापन करण्यापूर्वी 50 वर्ष कार्य करावं लागलं. समजलं का. ते कार्य करीत असताना जी शक्ती निर्माण होईल ती शक्ती काय केली दादाने, ती कुठपर्यंत आणली, चौथ्या लोकांपर्यंत. चौथ्या लोकांपासून चौथ्या लोकांनी ती कोणाला दिली, तिसऱ्याला दिली, तिसऱ्याने दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने दिली आणि पहिल्याने जी शक्ती निर्माण झालेली आहे ती अर्थ स्पिरिटला दिली. आणि म्हणून अर्थ स्पिरिटचे जे संतुष्ट आत्मे आहेत ते डायरेक्ट चौथ्या लोकांमध्ये केले. चौथ्या लोकात गेल्या की तुम्हाला जन्म मरणाचं कारण शिल्लक राहत नाही. पुन्हा जन्माला यायचं आहे, पण ते 100 वर्षांनी कशासाठी यायचं, कार्य परत्वे जन्माला यायचं. आणि तो जन्म जो प्राप्त होतो, जो भवसागरात होतो, तो 360 वर्षांनी. आणि कार्य परत्वे जन्म जो आहे तो 100 वर्षांनी प्राप्त होतो. आणि तो 100 वर्षांनी प्राप्त झालेला जन्म जो आहे त्या जन्माचं कार्य जे आहे आणि शेवटी कारण परत्वे जन्म जो आहे, तर दादांसारख्या व्यक्ती विभूती ज्या आहेत ते 1000 वर्षांनी जन्माला येतात. म्हणून दीपक दादा म्हणाले होते की आता 1000 वर्ष ईश्वराला कार्य करण्यासाठी जन्म घेण्याची आवश्यकता आहे. इतकं 1000 वर्ष एवढी तरतूद आहे. 1000 वर्ष एवढी तरतूद करून ठेवलेली दादांनी. आता मागच्या याच्या सेमिनारमध्ये वाचलं, याच्यापूर्वी वाचलेलं आहे की तुमचा आज रिझर्वेशनचा काळ जमाना आहे हा. तर तुमचं सुद्धा सगळ्यांचं रिझर्वेशन करून ठेवलेलं वर कुठे, म्हणजे तुमचं
काही चौथ्या लोकांसाठी असेल, काही 5व्या लोकांसाठी असेल, काही 6व्यासाठी, आणि मग असं करत 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 तुम्ही हे याला जाल. ज्या विश्वशक्तीतून तुमची निर्मिती झाली. विश्वशक्तीतून निर्मिती म्हणजे कशी, जीव म्हणून तुम्ही जन्माला येतात. कसं तर सूर्य कोणाभोवती फिरतो, पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. त्याचे सगळे ग्रह फिरता येतात याच्या भोवती, सूर्याभोवती. आणि मग ते ज्या वेळेला फिरतात त्यावेळेला त्यांचं असं घर्षण होतं. आणि घर्षण झाल्यानंतर काय, ते असे तेज तत्वाच्या ठिणग्या पडतात. आणि ते तेज तत्वाच्या ज्या ठिणग्या आहेत, तो निर्माण झालेला जीव तो अलगदपणे समुद्रात किंवा मोठमोठ्या तलावांमध्ये अलगदपणे पडतो. आणि त्यावेळेला जीवसृष्टीची निर्मिती होते. बघा, पावसाळ्यातच ते का होते, जीवसृष्टी जलचर सृष्टी निर्माण होते. आणि त्याच्यानंतर मग एका योनीतून दुसऱ्या योनीतून त्याचं स्थित्यंतर जे आहे ते भूतलावरच होतं. आणि असं करत करत शेवटी जे जन्म आहे, गाय म्हैस बैल वगैरे, हे ज्यांचा हाडांचा उपयोग सुद्धा काय आपल्यासाठी होतो, समजलं का. आणि त्या ते शेतीसाठी लागणारं कॅल्शियम हाडांपासून मिळतं. आपण जे खत तयार करतो कॅल्शियम, ते खत त्याच्यासाठी सुद्धा हाडांचा उपयोग होतो. म्हणजे त्यांच्या कातडीचा उपयोग तुम्हाला पादत्राणासाठी होतो. म्हणजे किती उपयोग, त्याचं परोपकारमय जीवन आहे. गांडूळ सगळी शेती पोखरून टाकतो आणि त्या शेतीत गांडूळ शेतीत हे केलं, हे चांगलं उगवतं फुगवतं. तर असे जे परोपकारमय जीवन आहे, ते परोपकारमय जीवन जगत असताना तुम्हाला त्या जीवाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये, प्रत्येक जीवाच्या अवस्थेमध्ये त्याचं कल्याण, तो ईश्वर लोकांचंच कल्याण करतो. म्हणून जीव, जीवात्मा, आत्मा आणि परमात्मा. आता आपली वाटचाल जी आहे ते आत्मा अवस्थेतून आपण जीवात्मा आत्मा म्हणून जन्माला आलो, पण आता आपली वाटचाल परमात्मा या अवस्थेतून. समजलं का. तेव्हा आता विषय खूप जड झाला आहे. 5 मिनिटं थांबू. 5 मिनिटं. भवितव्यामध्ये किंवा पुढच्या काळात माझ्या माध्यमातून 8 ते काढून पोहोचले लॉजला. हो, येतो म्हणे ते 1 तासावर. म्हणजे जो गुरूंचा जनकल्याणासाठी विषय असतो, तोच विषय तुमच्या या माध्यमातून कार्यान्वित होतो. समजले. असा हा जो समारंभ आहे, हा क्रमशः गुरु आज्ञेने करीत करीत ही साध्य अवस्था जी आहे, ती साध्य होण्याची पूर्ण क्रिया ही 32 शिराळ्याला झाली. समजले. आता अशी योजना ईश्वरी आज्ञेने भवितव्यामध्ये किंवा पुढच्या काळात माझ्या माध्यमातून ईश्वराला करण्याची इच्छा का व्हावी, विषय नीट समजून घ्या. तर ईश्वराला या जगाचे कल्याण व्हावे अशी इच्छा आहे किंवा सदिच्छा आहे व त्याची कृपा पण आहे. आजपर्यंत तो काय करता झाला, जगाच्या कल्याणासाठी अवतार घेता झाला. आणि अवतार घेऊन जनकल्याणाचे कार्य जे आहे, ईश्वरी कार्य, हे करता झाला. पण यामध्ये होते काय, जसे तुम्ही जन्माला येते वेळी एकच कर्म वलय असते, परंतु जन्माला आल्यानंतर बाकीची जशी वलये तुमच्या भोवतीने निर्माण होतात, तसे ईश्वरी कार्यार्थ जेव्हा एखादा अवतार हा एक कुटुंबामध्ये किंवा घराण्यामध्ये जन्माला येतो, म्हणजे त्या घराण्यातल्या पिढ्यानपिढ्यांचे जे काही ऋणानुबंध आहेत ते प्रथमतः त्याला विमोचित करून घेतल्याशिवाय ईश्वरी कार्याला आरंभ करता येत नाही. म्हणून समर्थ रामदास हे रामाचे अवतार असून सुद्धा त्यांना 12 वर्ष बाहेर जाऊन पुरश्चरण करावे लागले.
प्रत्येक अवतारी पुरुषाला बघा ईश्वरी अवतार असताना सुद्धा हे का करावे लागले, तर जन्म घेतला की ही ऋणानुबंधांची उपाधी जी आहे ती चिटकली की ती जनकल्याणाच्या आड येते आणि ती अधिक येते. कारण हे 3 ऋणानुबंध प्रकार आहेत. म्हणून प्रथमतः ते ज्या घराण्यातल्या ज्या कुटुंबामध्ये जन्माला आले आहेत ते ऋणानुबंध त्यांची मुक्तता केल्याशिवाय त्यांच्या अवतार कार्याचा उगम किंवा उदय हा होत नाही. यासाठी ईश्वराची इच्छा काय की या जगतात ईश्वरी कार्य व्हावे. याप्रमाणे ईश्वर काय विचार करतात झाला, आपण अवतार घेऊन अवतार कार्य करण्यापेक्षा अशी माध्यमे गुरुकृपेने आपण तयार करूया की ज्या माध्यमातून ईश्वरी कार्य होईल. म्हणजे आपण एखाद्या घराण्यात जन्म घेऊन ती आपल्या जन्मातली 12 वर्ष त्या घराण्यातली विमोचन करण्यासाठी खर्ची पडतात, तेवढी ईश्वरी कार्यासाठी खर्ची होतील. हा मुद्दा नीट समजून घ्या. म्हणजे आज तुमची माध्यम जी तयार केली ती ईश्वरी कार्यासाठी केली ना. कारण एक अवतारी पुरुष जन्माला आला आणि तो ईश्वरी कार्य करता झाला तर त्याच्या आयुष्यातले अर्धे अधिक आयुष्य जे आहे ते ज्या घराण्यामध्ये जन्माला येईल त्या घराण्यातून मुक्त होण्यासाठी खर्ची पडते. तेव्हा एक अवतारी पुरुष जन्माला येऊन अवतार कार्य करण्यापेक्षा 100 व्यक्ती अशी माध्यम म्हणून तयार करावयाची की ज्या व्यक्ती माध्यमातून ईश्वरी कार्य होईल. समजले? म्हणजे हे कार्य किती पटीने वाढेल, हजारो पटीने वाढेल. आज असा विचार करा, एक व्यक्ती ईश्वरी अवतार म्हणून गोव्यात कार्य करते, मग दिल्लीच्या लोकांचे काय करायचे. त्यापेक्षा जर माध्यम तयार केली आणि त्या माध्यमातून ईश्वरी कार्य केले तर त्या इतक्या ठिकाणी ते जे कार्य आहे ते प्रवाहित व्हायला सुलभ आणि सोपे नाही का झाले. तर हा असा महत्वाचा मुद्दा समजला का. यासाठी ही सर्व शक्ती सर्व भक्तांच्या कडून एकत्रित करायची आणि त्या शक्तीला कार्यान्वित करण्यासाठी योग्य अशी माध्यम ही तयार करायची. नंतर माध्यमांना व शक्तीला एकरूप करून द्यायचे. समजले? वास्तविक पहा, देवाने जन्माला घालतेवेळी किती सुंदर जन्म दिला. तुम्ही कितीही दुष्कर्म करा तो तुम्हाला वाईट म्हणत नाही. असे हे जे काया वाचा मन म्हणजे हा पंचभौतिक देह आहे याला परमेश्वर राऊळ असे म्हणतो. आणि ही बुद्धी जी आहे ही त्या मंदिराचा कळस आहे. आता बुद्धीत सामर्थ्य किती आहे, चंद्रावर झेप घेण्या इतके आहे. पण जर एक मात्रा दिली तर अंथरुणात म्हणजे झोप म्हणजे झेप व झोप. तर जन्म देते वेळी पूर्वीच्या अनेक जन्मातले सत्कृत्य यामुळे श्री सद्गुरूंची गाठ पडली. जसे पंतांनी पण सांगितले आहे की अनेक सुकृतांची गाठी तैसी सद्गुरूंची भेटी. तसे या जन्मात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनी या देहाचे राऊळ म्हणून तयार केले. पण त्याचे काय झाले, वारूळ झाले आणि आयत्या बिळात नागोबा. असे हे अनेक जन्मातले सत्कृत्याचे हे राऊळ त्याचे कुविचाराने काय केले, वारूळ. आणि अविचारांचा नाग जो आहे त्यामध्ये आयता येऊन राहिला. अशी ही आज आम्हा मानवांच्या जीवनातली दुर्दशा झाली आहे. आता 32 शिराळ्याला नागपंचमीच्या दिवशी किती नाग निघतात ते वायसी पाटील म्हणजे 32 शिराळ्याचे एक गुरुबंधू आहेत, तुम्ही पाहिले आहे. पण हे नाग असतात कुठले आणि इतर वेळेला ते जातात कुठे आणि ते नागपंचमीच्या दिवशी शिराळ्याला येतात, ते येतात कुठून. तर काही आत्मे असे आहेत की ज्यांना मरणोत्तर जीवनानंतर त्यांचे ज्ञान होते की आपण जन्म घेतला तर पुन्हा अधिक कर्मबंधनामध्ये जाऊ, त्यापेक्षा कर्मबंधनामध्ये न जाता आपण नागाच्या रूपाने 32 शिराळ्याला जाऊन गोरक्षनाथांच्या पायाशी मुक्त होऊया, असा खरा जो सिद्धांत आहे. परंतु तो एक चमत्कार आहे असे समजून लोक फोटो घेतात, चित्रे काढतात. आता तेवढ्या त्या नागा रूपाने आलेल्या मृतात्म्यांना हे गोरक्षनाथ मुक्त करीत असतात. आता या पहिल्या पंचमीला ज्या वेळेला मला त्यांनी बोलवले तेव्हा मी त्यांना सांगितले की हे जे तुम्ही मृतात्म्यांना मुक्त करता आहात यात काही नवल नाही.
गोरक्षनाथ म्हणून म्हणवता, म्हणजे नाथांचे नाथ आणि मेलेले मुर्दे जे आहेत त्यांना तुम्ही मुक्त करीत आहेत. आमच्या इथे जिवंत मुर्दे आहेत, म्हणजे आमच्या इथे जिवंत मुर्दे आहेत म्हणजे जिवंत असूनही मेलेले आहेत, ते तुमच्या पायावर घालायचे आहेत. त्यांच्यातला जो काळ सर्प आहे तो काढून द्या, असा त्यांच्याकडून कबुली जबाब घेतला. आता पूर्वी तुम्ही नित्याने दर्शनाला जाणारे आहात, परंतु आता माझा गोरक्षनाथ कसा सुंदर टवटवीत दिसतो आहे, बघितलाच का? म्हणजे साकार झाला. त्याचा अर्थ यापूर्वी मेलेल्यांच्या पुरते जे कार्य करीत होता, परंतु आता त्यांनी असे अभिवचन दिले आहे की तू ज्यांना ज्यांना दीक्षा देशील त्यांचे कल्याण करील. काल तुम्ही सर्वांनी दीक्षा घेतलीत ना, म्हणजे 17 वर्षापूर्वी संकल्प केला होता, तरी दीक्षा आता दिली. आणि त्यांनी जेव्हा कबुली जबाब दिला की प्रत्येक मानवाच्या जीवनात तो जो काळ सर्प आहे तो मी काढून टाकून त्याच्यामध्ये जगताला सनात करण्याचे सामर्थ्य निर्माण करून देईल, असे अभिवचन दिले. त्यावेळेला तुम्हाला संकल्प दिला. आता अशी ही अवस्था म्हणजे साध्य अवस्था. आता मला तुम्ही सांगा, वर्षानुवर्षे नुसते साध सिद्ध साध्य असे म्हटले किंवा ऐकले तर काय समजले? आता ज्यावेळेला आम्ही गेलो होतो त्यावेळेला जी मूर्ती होती आणि आताची मूर्ती, पहिली मूर्ती काळ्या पाषाणाची होती. इतकी उग्र म्हणजे तिचं स्वरूप इतकं पाहूनच मनुष्य घाबरून जायचा. आता इतकी सौम्य आहे की खूपच अगदी. आणि दादांनी म्हटलं की हे सगळे तुमच्या चरणाशी आणलेले आहे, तुम्ही मुर्द्यांना मुक्त करता, मी जिवंत मुर्दे जे त्यांना मुक्त करतो म्हणजे आपण. आणि असं वचन घेतलंय त्यांनी, काळ सर्प यज्ञ जो माणसाच्या जीवनामध्ये आहे तो काळ सर्प प्रत्येक मानवाच्या जीवनातून काढून टाकेल असं सांगितलं त्याने. असं वचन घेतलं दादांनी श्री गोरक्षनाथांकडून. पण आपण अजूनही कुठे त्र्यंबकेश्वरला जातो आणि काळ सर्प यज्ञ करतो, हे करतो, काही आवश्यकताच नाही ना. तर आपल्याला गोरक्षनाथांनी मुक्त करून दिल्यानंतर, गुरुमार्गामध्ये आल्यानंतर तरी आम्ही मोठ्या तोऱ्यात सांगतात किंवा अभिमानाने सांगतात छाती बघून की आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, काळ सर्प यज्ञ केला. अहो तो त्यांचा बिझनेस झालेला आहे. 50,000 रुपये खर्च केले. आपण काय सांगतो की तुम्ही आवश्यकता नाही. आणि ज्यांना काळ सर्प यज्ञ असेल, काळ सर्प योग असेल, तो त्यांनी इकडे या. आपण त्यांना हे देतो ना, गुरुदीक्षा नाही देत, गुरुची सेवा करायला सांगतो. गुरुवारी ओम श्री साईनाथाय नमः म्हणा आणि त्यांना मुक्त करतो. पण आपल्या ठिकाणी जे आपण जगाला मोठेपणा दाखवण्यासाठी हे करतो. काशीला गेलो, पण हे नाही सांगत की काशीला का गेलो, मांजर मारली म्हणून काशीला गेला, हे नाही सांगणार. समजलं का? तशापैकी प्रकारे तेव्हा हा विचार आपण केला पाहिजे. आता गुरूंनी जरी, सिद्ध गुरूंनी आपल्याला एवढं सगळं प्राप्त करून दिलेलं आहे, तरी आपण पुन्हा त्याच मार्गाला जायचं कारण नाही ना. कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि त्यांच्या आज्ञेने जीवन जगा. म्हणजे तुम्हाला गुरु कोणतीही उणीव जीवनामध्ये ठेवत नाही. काल सर्पवरून आठवण आली. माझा विवाह ठरला त्यावेळेला सांगितलं होतं, काल सर्प आणि नारायण नागबळी त्र्यंबकेश्वरला केल्याशिवाय तुम्हाला संतती सुख नाही. पण आपण ते करणे आणि 1985 पासून गुरुमार्गात असल्याने ही माझी संतती बसलेली. नोकरीला चांगल्या नोकरीला मी 32 शिरायला नव्हतो, पण मी आहे ही जाणीव झाली ना. म्हणजे निराकार अवस्थेमध्ये तुम्ही गेला ही जाणीव झाली ना. तत्पूर्वी एका डॉक्टर बंधूंकडे मुलाखत घेत असताना मी एक संकल्प केला होता की माझ्याकडे ज्या ज्या काही विभूतींची आगमन होत असत
ती काही तुमच्यावर दडपण आणण्यासाठी किंवा या मार्गाला भ्रमित करण्यासाठी नाही, तर आत्मा हा जो आहे तो बाहेर काढावायचा कसा आणि पुन्हा धारण करावायचा कसा. कारण पुढे एक वेळ अशी येणार आहे की ज्या वेळेला आत्मा हा बाहेर काढावा लागणार आहे, तेव्हा प्रथमतः आजीबाबांच्या संचारापासून तुम्हाला माहिती आहे, तर ती सुरुवात जी 25 वर्षापूर्वी झाली त्याचे प्रत्यंतर आले किंवा पूर्णत्व हे परवाच्या नागपंचमीला 32 शिराला झाले. हे त्या डॉक्टर बंधूंच्याकडे मुलाखतीत सांगितले. तेव्हा तुम्ही होता ना, परंतु ज्या वेळेला तुम्ही हे मी कोणत्या संदर्भात सांगतो आहे हे काही समजले नाही, तर ही साध्य अवस्था, या अवस्थेची प्राप्ती झाल्यानंतर काही अजून प्राप्त करायचे आहे असे या जगामध्ये शिल्लकच राहत नाही. म्हणून तो संकल्प दिला आहे तो नित्याने वाचणे आणि त्याप्रमाणे माझे नित्याचरण किंवा नित्य आचार विचार हे आहेत का नाही हे पडताळून पाहायचे. एवढीच सेवा तुमच्यासाठी शिल्लक ठेवली आहे. निष्ठेने करा जे काय रोज साधना पाहिजे झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आता बऱ्याच लोकांना सबबी आहे तिथं की केंद्र लांब पडतं, पण तुमचं जाण्या येण्याचा जो खर्च होईल तो बाबा कुठे काढून देतील हे तुम्हाला सांगता येणार नाही. पण आपण नाही, रिक्षाला 25 रुपये लागतात, इकडून तिकडून 50 रुपये लागतात, तर ते 50 रुपये द्यायची जबाबदारी बाबांची, तुमची नाही. पण तुमची इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे की आपल्याला इथं जायचंच आहे आणि साधना करायचीच आहे. सकाळची साधना 7 वाजता गुरुप्रसादमध्ये दिलेलं आहे की सकाळची साधना ही 7 वाजता झालीच पाहिजे सुरुवात, आणि 7:40ला ही संपली पाहिजे आणि 8 वाजता आरती झाली पाहिजे. हे कोणी ठरवलं या वेळात? या वेळा विभूतींनी ठरवले, मोहम्मद जिलानींनी ठरवलेलं आहे. मोहम्मद जिलानींनीच ठरवलेलं आहे. तेव्हा हा विचार आपण करावा की त्यांनी आपलं आयुष्य पण आध्यात्मिक कार्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलं, तर त्यांच्या आज्ञेचं पालन तर करा ना. गुरुप्रसाद म्हणजे काही हे समजू नका तुम्ही. जीवन कसं जगायचं, त्याच्यानंतर आत्मनिवेदन आहे, त्याच्या आधी काय काढलेले झालं, साधनपत्रिका काढली. ती साधनपत्रिका जर वाचली तर तुम्हाला ते साधनपत्रिकेमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे वाचून घेतली वाटतं पहिल्या दिवशी साधनपत्रिका, त्याच्यातलं पहिलं पान जे तेच फार महत्त्वाचं आहे, समजलं का? तेव्हा प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये त्याच्यात जे दिलेलं आहे त्या प्रॉपर्टीचा मोह, विधवेची प्रॉपर्टी घेऊ नका, समजलं का? काढा ती साधनपत्रिका. पुढे जायचं नाही आपल्याला, पुढे जाऊन काय करतात त्या सांगा. प्रस्तावना नाही पहिली, तिथून पहिल्या याच्यात काय त्या दिवशी वाचल्या वगैरे आपण प्रस्तावना नाही. अधिभौतिक दुःखामध्ये दुःख जे आहे 3 प्रकारचे, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. तर अधिभौतिक जे दुःख आहे त्यात थोडंसं वाचतो मी. अधिभौतिक दुःख या मीमांसेचा भाग प्रामुख्याने आज बऱ्याच दुःखास कारण झाला आहे आणि
या मीमांसेतील दोष इतके कठीण आहे की तुम्ही स्वतः देव झालात तरी तुम्हाला ते सोडवणार नाही. या मीमांसेतील प्रमुख दोष स्वतःच्या तिसऱ्या पिढीत निर्माण झालेले असतात किंवा कालांतराने पुढेही निर्माण होतात. यापैकी धननाश, विद्यानाश, संततीनाश याशिवाय आणखीन 5 प्रकारचे असे की 1. मुलांच्या आई वडिलांच्या पश्चात भाग्योदय. 2. माता किंवा पित्या यांच्या हयात असेपर्यंत भाग्योदय. 3. मुलगी जन्मल्यापासून सासरी जाईपर्यंत मातृपितृ घराण्याची उतरती कळा. 4. सासरी गेल्यावर सासर घराण्याची उतरती कळा. 5. स्वतःची पूर्व जन्मशापित जन्मदशा किंवा अनिष्ट ग्रहदशा. आता वरील सर्व दुःखाचे कारण जन्माच्या पातकाचे आहे. त्यात घराण्यातील वाडवडील मरणोत्तर जीवनानंतर मुक्त झालेले नसतील तर दुसऱ्याच्या धनाचा अपव्यय केला असेल, दीर्घवंशाची किंवा स्थावर किंवा जंगम इस्टेट घेतली असेल, सावकारी केली असेल, कोणाला नात्याचा वारसा मिळाला असेल, दत्तकाची किंवा विधवा वारसाची इस्टेट मिळाली असेल तर वरील दुःखे निर्माण होण्यास कारण होते. स्वतः माझा चालक दत्तक गेला होता. शेवटी त्याची वाणी गेली. अक्षरशः बोलता येत नव्हतं त्याला. समजलं का? दत्तकाचा प्रॉपर्टीमध्ये फार दोष निर्माण होतात. कारण ती प्रॉपर्टी त्याने कशी मिळवलेली आहे, सावकारीतून मिळवलेली आहे का कशी मिळवलेली आहे याचा काहीच आपल्याला माहिती नसते. आणि अशी उदाहरणं ज्यावेळेला कामकाजामध्ये येतात त्यावेळेला पहिला प्रश्न हाच विचारतो की मिळालेली प्रॉपर्टी कशी आहे, वास्तुदोष काय आहे. वास्तूचे दोष हे 50 ते 60% वास्तुदोष असतात. समजलं का? वास्तूचे दोष निवारण करण्यासाठी निराकरण आहे. त्या निराकरणानुसारच आपल्याला ही वास्तू शुद्ध करता येते. पण ते निराकरण करण्याची इच्छाशक्ती आपली पाहिजे तरच ते निराकरण देऊन उपयोग होतो, नाही तर होत नाही. आणि ते कुटुंब पूर्णपणे दुःखाच्या खाईमध्ये लोटलं जातं. आणि तिसरी पिढी ज्या वेळेला जन्माला येते त्यावेळेला जो जन्म प्राप्त झालेला आहे तो जन्मामध्ये प्राप्त जन्मात ते भोगणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणजे दादांनी म्हटलं देव जरी तुम्ही असला तरी तुम्हाला ते तेव्हा हे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून बुजून करता आल्या पाहिजेत. दुसऱ्यासाठी जितकं आपल्याला कार्य करता येईल, काम करता येईल, दुसऱ्याचे उपयोगी पडता येईल तितका परोपकारमय जीवन जगा. समजलं का? परोपकारमय जीवन जगलात तर तुमचं कल्याण निश्चित होणार आहे. कल्याण करण्यासाठी काही ईश्वराची कृपा व्हावी लागते, गुरूंची कृपा व्हावी लागते. पण ती जर झाली नाही आणि त्या कृपेला जर तुम्ही पात्र झाला नाही, कृपा पात्र होणे पहिल्या याच्यातच दिलेले ते चार्ट आहेत ना, चार्टमध्ये दिलेले कृपा पात्र होणे. त्या कृपेला तुम्ही पात्र झाला पाहिजे, योग्य झाला पाहिजे तरच ती कृपा तुम्हाला फलद्रूप होते किंवा प्राप्त होते, नाहीतर होत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचा तुम्ही केव्हा तरी अभ्यास करा. आकार, साकार आणि निराकार. आकार साकार लिहिलं आहे का मागच्या वेळेला? लिहिलं आहे ना? साकार निराकार. आकार म्हणजे काय? नदीचा उगम जिथं होतो त्यावेळेला तिचा आकार केवढा असतो, त्यावेळेला छोटासा आकार असतो एखाद्या मोठ्या नाल्यासारखा. नंतर काय होतं की तिला अनेक नद्या उपनद्या वगैरे येऊन मिळतात. आता ही गोदावरी आहे. गोदावरी जिथं उगम पावली, कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते. तिथून ती कुठे येते? कुशावर्तला येते. त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरच्या
जे ब्रह्मगिरीवर उगम पावते आणि खाली ती त्र्यंबकेश्वर याच्यामध्ये कुशावर्तला येते, गोमुखातून पाणी पडतं बघा गोदावरीचं. आणि त्या ठिकाणी जी पिंड आहे तिथं 11 तोळे सोन्याचा मुकुटा बनवलेला त्रिमूर्तीसारखा शंकराचा समजला. आणि ती पिंड तो मुकुटा घेऊन कुशावर्तला जातात आणि कुशावर्तला त्यांना आंघोळ घातली जाते शंकराला. आणि तिथं आंघोळ घातल्यानंतर तो पुन्हा वाजत गाजत तो त्या दिवशी तिथे ठेवला जातो, सोमवारी किंवा काय विशिष्ट दिवस असेल त्या दिवशी. आणि त्याचं पूजा अर्चा सगळी ती केली जाते. पण इथं जे हे होतं दुष्कर्म असंच म्हणावं लागेल की त्र्यंबकेश्वरला काळ सर्पयज्ञ, श्राद्धविधी हे सगळ्या गोष्टी होतात ना. पण आता नाशिकला तुम्ही गेलात तर पंचवटीला काय होतं, पंचवटीला हेच होतं ना, दशक्रिया विधी होता. दशक्रिया विधी झाल्यानंतर पुन्हा श्राद्ध विधी होतात, सगळे पिंडदान होतात, तुमचे अस्थी विसर्जित केल्या जातात. काय हे याच्यासाठी ती साधने या निर्माण केलेल्या नद्या ज्या आहेत त्याचं पावित्र्य हे जे आहे ते टिकून ठेवण्याचा आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेलाच नाही. आणि त्याच्यामुळे होतं काय तर ते सगळ्यांनाच काही अशा पवित्र ठिकाणी जाणं शक्य होत नाही. तर त्या ठिकाणी ते ठिकाणं निर्माण करून ठेवलेली आहे. इथं तुम्ही आपल्या चोपडा तालुक्यामध्ये जे काय आहे ना, काय गाव आहे तिथं गिरणा, तापी आणि कपिलेश्वर आहे. तिथं ते गाव जे आहे ना तिथं 3 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी सुद्धा लोक अस्थी विसर्जित करतात. आणि ती जागा जी तेवढी इथं पवित्र आहे की त्या ठिकाणी अस्थी विसर्जन केलंच पाहिजे असं नाही. आमच्या चाळीसगाव तालुक्यात बाळा हे आहे, रशीद पांचा म्हणून आहे, तिथंही शंकराची पिंड आहे, तिथं अस्थी विसर्जित करतात. या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाशाला करतात. तिथं संगम आहे. हां, मुक्ताई यालाही होतात, तापीपूर्ण ते होतात. तेव्हा या सगळ्या गोष्टी केल्या पण त्याचं पावित्र्य आपण ठेवलेलं नाही. त्यामुळे नदीचा आकार जो आहे तो काय होतो, आकार नंतर काय साकार होते. आता ही गोदावरी याला मिळते, सागराला मिळते. कुठे मिळते? पश्चिममुखी वाहते ते पूर्वमुखातून पूर्वेकडून, पण ती पश्चिममुखी आहे. आणि ती एकमेव नदी की ती गोदावरी जिल्हा शेवटचा जो आहे त्या ठिकाणी ती सागराला मिळते. ती ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी तुम्ही वेगळं गोदावरीचं पाणी आणि सागराचं पाणी वेगळं दाखवू शकत नाही. ती निराकार अवस्था म्हणजे साकार होते, तिथं ती साकार होते आणि ती निराकार अवस्थेमध्ये जाते. अशी जी साकार, निराकार, आकार, साकार आणि निराकार अवस्था जी आहे या प्राप्त आपल्याला आपण त्या अवस्थेचं एक पावित्र्य ठेवलं पाहिजे. समजलं का? पण ते ठेवत नाही. समजलं का? त्र्यंबकेश्वरला मी त्र्यंबकेश्वरांचे पुजारी जे ते तुंगार फॅमिली आहे. तुंगार समजलं का? तिथं माझ्या भावाच्या माझ्या मुलीसाठी स्थळ बघायला गेलो होतो तुंगाराकडे. तर मी कुशावर्तला गेलो. तर कुशावर्तला गेल्यानंतर मला इतकं भयानक यातना झाल्या की मरणसन्न यातना झाल्या. आणि त्या झाल्यानंतर मला थायरॉईडचा त्रास सुरू झाला. माझे कपडे बदलावे लागलेत. मला सबंध शरीराला सुरू झाली. आणि दुसऱ्या दिवशी तामण घेतली तर सगळे गाडीवाले साधू
एकमेकावर उड्या मारत होते माझ्या तामिळामध्ये, अशी परिस्थिती होती. आणि त्या दिवसापासून जो थायरॉइडचा त्रास सुरू झालेला आहे तो आजही चालूच आहे. म्हणजे काय गोष्टीसाठी गेलो ते राहिलं बाजूला, आणि मध्ये हे त्र्यंबकेश्वरला गेलो आणि त्यामुळे मला आजही थायरॉइडच्या गोळी घेतल्याशिवाय सकाळी जीवन जगू शकत. कारण थायरॉइडमुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये जे द्रव विसर्जित होतात किंवा श्रवतात ते योग्य प्रमाणात श्रवण होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं अन्नपचन होत नाही, नंतर कुठलीच रक्तविषण नीट होत नाही. या सगळ्या गोष्टी, बद्धकोष्ठता वाढते, या सगळ्या गोष्टी आधीव्याधी जडतात. म्हणून आजही थायरॉइडची गोळी माझ्या याच्यामध्ये आहे. काही नाही अवस्था. कारण मी गेलो होतो ज्या उद्देशासाठी, तो उद्देश बाजूला राहिला आणि त्यांच्या सांगण्याला बळी पडलो आणि त्या बळी पडल्यामुळे मला हे भोगावं लागतंय. सगळे कपडे बदलावे लागलेत माझे, सूर्य एवढी अंगाला आलेली, काय वाईट अवस्था आहे. म्हणून पण गुरूंनी सांभाळलं, म्हणून आजपर्यंत जीवन जगतोय त्यांच्या कृपा आशीर्वादाने. समजलं का? तेव्हा आपण गुरूंवर जे अंडरलाईन करून ठेवा म्हणून सांगितलं होतं, गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि 100% जीवन गुरूंच्या कृपा आशीर्वादाने जीवन जगा. तेच जगवतात आपल्याला, दुसरं कोणी जगू शकणार नाही. ते लक्षात ठेवा. जय श्री गुरुदेव दत्तानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव